जीएसटी काउन्सिलची आज मीटिंग होती आणि याच्यामध्ये काही सजेशन महाराष्ट्राने दिले होते. उदाहरणादाखल ई-वे बिलच्या संदर्भात इंट्रास्टेट हे पॉवर राज्यांकडेच असावे, ते केंद्र सरकारने मान्य केलं आहे. डेटा शेअरिंगमध्ये राज्यांनाही डेटा मिळावा अशी आम्ही मागणी केली होती, ते देखील केंद्र सरकारने मान्य केलेलं आहे. एक मागणी आम्ही अजून ठेवलेली आहे की जिथे मिक्स यूज बिल्डिंग असतात, रेसिडेन्शियल आणि कमर्शियल, त्या ठिकाणी रेसिडेन्शियल बिल्डिंगला आज ITC लागू नाही आहे आणि त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम त्यातनं तयार होतो. त्यामुळे दोघांना ITC लागू करावा अशा प्रकारची आम्ही एक भूमिका मांडली आहे, जी आता फिटमेंट कमिटीकडे जाईल. आणि बाकी काही गोष्टींवर मागच्या काउन्सिलमध्ये एकमताने ज्याच्यावर काही चेंजेस करायचे ठरले होते त्या संदर्भातले आज निर्णय झाले आहेत. आजची जी मीटिंग आहे ती त्याचा अजेंडा काय आज कंप्लीट होऊ शकला नाही, कारण तमिळनाडू आणि कर्नाटकच्या मिनिस्टर्सनी अशी विनंती केली होती की त्यांच्याकडे सेशन चालू असल्यामुळे आज 1:30 वाजेपर्यंतच मीटिंग घ्यावी आणि म्हणून आजचा बाकीचा अजेंडा जो आहे तो पुढे नेण्यात आलेला आहे. महाविकास आघाडीकडून मोर्चा काढण्यात आलेला आहे. ते एक मुद्दे काढतात की कर्नाटक बँकेला का खाती देण्यात आली, ते मुद्दा काढतात की बेरोजगारी वाढलेली, महागाई वाढलेली आहे. खरं म्हणजे आजचा मोर्चा हा केवळ राजकीय मोर्चा आहे. कारण जे लोक संतांना शिव्या देतात, देवदेवतांना शिव्या देतात, वारकरी संप्रदायाला शिव्या देतात, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला हे माहिती नाही, तो कुठल्या साली झाला हे माहिती नाही, अशा प्रकारे जी मंडळी आहे ही मंडळी कोणत्या तोंडानं आज या ठिकाणी हा मोर्चा काढतायत. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारे महाराष्ट्राचे जे मानक आहेत त्यांचा अपमान होऊच नये या मताचे आम्ही देखील आहोत आणि तो जर कोणी करत असेल तर तो योग्य नाही हे वारंवार सगळ्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण जाणीवपूर्वक त्याला राजकीय मुद्दा बनवला जातोय. माझा सवाल आहे आणि विशेषतः तो शिवसेनेला सवाल आहे की रोज ज्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान हा काँग्रेसने केला त्यावेळी तुम्ही मोर्चा का नाही काढला, त्यावेळी तुम्ही त्याच्यावर का नाही बोललात? मग काय स्वातंत्र्यवीर सावरकर हे मोठे नाहीत का? त्यामुळे मला असं वाटतं की ज्या प्रकारे केवळ राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होतो आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की आपण आज हे 3 पक्ष हे विसरले आहेत की कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वाद हा हे सरकार आल्यावर सुरू झालेला नाहीये, तो गेली 60 वर्ष त्या ठिकाणी आहे आणि वारंवार या लोकांनी राज्य केलं, त्यांनी काहीही त्याच्यात केलेलं नाही आणि आता कोणत्या तोंडाने या ठिकाणी सांगतायत. त्यामुळे मला असं वाटतं की निव्वळ मुद्दे न उरल्यामुळे राजकीय दृष्ट्या काढलेला हा मोर्चा या ठिकाणी आहेत. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचं श्रद्धास्थान कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहते. उद्धव ठाकरे असं म्हणतायत की महाविकास मुंबईला तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे भाजपकडून, असाही करू उद्धव ठाकरे. मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंची कॅसेट तिथेच अडकली आहे आणि गेले 10 वर्ष तिथेच अडकली आहे. त्यांना हे माहिती आहे की मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीच तोडू शकत नाही. या भारताचं संविधान सर्वोच्च आहे हे माहिती असताना किती दिवस तेच ते डायलॉग ते मारणार आहेत. आणि आज तर त्यांच्या भाषणामध्ये एकही नवीन मुद्दा नाहीये, मुद्दाच नाहीये, केवळ शिवराळ भाषा वापरायची एवढ्यापुरतं त्यांनी भाषण केलेलं आहे. मला असं वाटतं की त्यांनी आता काही नवीन लोक नेमून घेतले पाहिजेत की जे 2-4 नवीन मुद्दे त्यांना लिहून देतील आणि ते भाषणात काहीतरी नवीन, काहीतरी ऐकण्यासारखं, काहीतरी एका मोठ्या नेत्याने भाषण केलंय असं वाटेल, असं उद्धवजी बोलतील, एवढे मला एक माफक अपेक्षा त्यांच्या. उद्धव ठाकरे असं म्हणतात की महाविकास आघाडीची ताकद फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्राला दिसलेली आहे. फेब्रुवारीपर्यंत हे सरकार टिकणार नाही असा आरोप आता अजित पवारांनी केलाय. ज्यांना स्वतःचं सरकार टिकवता आलं नाही त्यांच्या नाकाखालून आम्ही त्यांचं सरकार घेऊन गेलो आणि आम्ही सरकार तयार केलं. ते कशाच्या वल्गना करतायत? हे सरकार टिकणार, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री राहणार, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही पुन्हा निवडणूक लढणार.
पुन्हा आमचं सरकार या महाराष्ट्रात येणार. उद्धव ठाकरे सर उद्धव ठाकरे असं बोलतायत की वक्तव्य आलंय की सीमा प्रश्नाला काँग्रेस राष्ट्रवादी देखील जबाबदार आहे. खरं म्हणजे काँग्रेसच जबाबदार आहे. सीमा प्रश्न निर्माण करणारा आहे कोण काँग्रेसच्या व्यतिरिक्त? कशा प्रकारचा अन्याय त्यावेळी महाराष्ट्रावर केला आणि त्याच्यानंतर सातत्याने केला हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यांनी तयार केलेल्या प्रश्नावरच या ठिकाणी आता हे सगळं चाललेलं आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या त्या वक्तव्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. उद्धव ठाकरे असं म्हणतात की सर उद्धव ठाकरे असं म्हणतात की आज आम्ही ताकद दाखवून दिली, उद्या देखील ही ताकद संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून देऊ. खरं म्हणजे 3 पक्ष एकत्रित येऊन एवढा लहानसा मोर्चा निघाला. आज तुम्ही कोणीही ड्रोन शॉट नाही दाखवू शकला. आज क्लोजअप दाखवावे लागले. दाखवला का कोणी ड्रोन शॉट? नाही दाखवला. कारण ड्रोन शॉट लायक मोर्चाच नव्हता. आम्हाला हे आधी माहिती होतं. आम्ही त्यांना विनंती केली होती की आझाद मैदानावर या, पण त्यांच्या जो आझाद मैदाना एवढी संख्या राहणार नाही त्यांना माहिती असल्यामुळे जिथे रस्ता लहान होतो, निमुळता होतो, अशी जागा त्यांनी घेतली. त्यामुळे मला असं वाटतं की या मोर्चाचे कुठलं विराट स्वरूप हे उद्धवजींना दिसलं. जसा त्यांचा पक्ष नॅनो होतोय तसा मोर्चे नॅनोच आहे. शरद पवारांचं एक वक्तव्य आलंय, राज्यपालांना हटवलं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. ती मागणी ते करू शकतात. मागणी करायचा कोणालाही अधिकार आहे. केंद्र सरकार है, योग्य निर्णय करते हैं। देवेंद्र जी, हिंदी में जानना चाहेंगे, आज जो मोर्चा निकला इसको न भूतो न भविष्यति का मोर्चा करार दिया गया। देखिए, 3 पार्टियां एकत्रित आने के बावजूद इतना छोटा मोर्चा निकला। कल हमने उनको आजाद मैदान पर आप मोर्चा लेकर आइए कहा था। हमको पता था ये नहीं लेंगे क्योंकि आजाद मैदान का एक कोना भी ये नहीं भर पाते। और आज देखिए, किसी ने ड्रोन शॉट्स नहीं दिखाए, क्लोजअप शॉट्स दिखाए, क्योंकि ड्रोन शॉट जितना बड़ा मोर्चा ही नहीं था। और उन्होंने जानबूझकर सकरी गली ये मोर्चे के लिए या सकरा रास्ता मोर्चे के लिए चुना था कि जहां पर कम लोग भी ज्यादा दिखे। और मुझे ऐसा लगता है कि जिस प्रकार से ये मोर्चा निकाला गया है, इनके पास इश्यूज समाप्त हुए हैं। देखिए, छत्रपति शिवाजी महाराज या डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ये हमारे लिए कल भी पूजनीय थे, आज भी और कल भी रहेंगे। लेकिन मोर्चा कौन निकाल रहे हैं? जो रोज डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का अपमान कर रहे हैं, जो रोज संतों का अपमान कर रहे हैं, जो वारकरी संप्रदाय का अपमान कर रहे हैं, हिंदू देव देवता का अपमान कर रहे हैं। ये लोग इस प्रकार का मोर्चा, इनको अधिकार क्या है, इनको हक क्या है? इनको कोई हक इस प्रकार का नहीं है। और ये सारा ढकोसला है। मैं ऐसा मानता हूं कि मोर्चा पूरी तरह से विफल है। महाराष्ट्र कर्नाटक इशू को लेकर लगातार 15 मिनट में मीटिंग खत्म हो गई। 20 सालों का विवाद 15 मिनट में खत्म हो गया और ये सब सिर्फ दिखावा है। मैं सवाल पूछना चाहता हूँ, विवाद कब शुरू हुआ? हमारी सरकार तो 6 महीने पहले आई। 60 साल से विवाद चल रहा है। कांग्रेस ने तैयार किया वो विवाद है। ये बार बार सरकार में आए, कभी विवाद सुलझा नहीं पाए। हमने पहल किया। मैंने तो उस दिन भी कहा कि एक दिन में तो विवाद सुलझ ही नहीं सकता। इतना महत्वपूर्ण इस प्रकार से जो विवाद चल रहा है, इसमें बहुत काम करना पड़ेगा। लेकिन इस पर बोलने का इनको अधिकार नहीं है क्योंकि इनके कारण ये विवाद खड़ा हुआ। देवेंद्र जी, एक सवाल और है कि पूरे महाराष्ट्र भर से एनसीपी और कांग्रेस के कार्यकर्ताओं को बुलाया गया इस मोर्चे को बड़ा करने के लिए। शिवसेना को अमूमन माना जाता है कि अर्बन पार्टी है और मुंबई में उसका बेस है, लेकिन आज एनसीपी के झंडे ज्यादा दिखाई पड़े। देखिए, मोर्चा तो नैनो हुआ, मोर्चा कोई बड़ा तो हुआ नहीं। पूरे महाराष्ट्र से लोग बुलाने के बाद परिस्थिति ये होनी चाहिए थी, कई किलोमीटर लंबा मोर्चा, पूरा आजाद मैदान भरने वाला मोर्चा, ये उन्होंने करना चाहिए था, वो नहीं कर पाए। मोर्चा विफल हुआ है। ये तो संख्या से दिखाई पड़ता है। ये मोर्चा तो बिल्कुल विफल ही हुआ। मुंबई तोड़ने की कोशिश है क्या? देखिए, ये जो कैसेट अटकी हुई है ना उद्धव जी की, कभी ना कभी मेरा निवेदन उनसे होगा कि कैसेट को थोड़ा आगे बढ़ाए, क्योंकि मुंबई को महाराष्ट्र से कोई तोड़ नहीं सकता। भारत का संविधान सर्वोपरि है, ये उनको भी पता है, लेकिन उनकी कैसेट आगे जाती ही नहीं। मुझे तो लगता है कि उन्होंने नए स्क्रिप्ट रायटर अभी रखने चाहिए। काल राहुल गांधी यांनी आरोप केले ते चायनाच्या संदर्भात की भारताचं संरक्षण विभाग काहीच करत नाही, या चायना दिवसेंदिवस अतिक्रमणावर जास्त करताना दिसतंय। मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की बिलावल भुट्टो आणि राहुल गांधी एकाच दिवशी कसे बोलतात हो? म्हणजे राष्ट्राच्या प्रती तुमची संवेदना काय आहे हे याच्यातनं आपल्याला लक्षात येतं। पण बिलावल भुट्टो हे एका फेल्ड स्टेटचे मंत्री आहेत, त्याच्यामुळे
त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही. जे स्वतः आतंकवादी स्टेट आहे, देश आहे, त्या देशाचे ते मंत्री आहेत आणि जगाने त्यांना आतंकवादी ठरवलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचं कुठलंही महत्व नाही आहे. पण त्याचवेळी भारताच्या पंतप्रधानांबद्दल ते असं बोलले तर किमान भारतातल्या प्रमुख विरोधी पक्षाने देशहित लक्षात ठेवून त्यांच्या विरुद्ध आवाज उठवायला पाहिजे होता, पण तो त्यांनी उठवलेला नाही. अतिशय मला असं वाटतं चुकीचं आहे. आणि त्याचवेळी मी राहुल गांधींना आठवण करून देतो, भारताचा भूभाग चीनला जेव्हा जेव्हा गेला तेव्हा तेव्हा त्यांच्या परिवारातले लोक देशाचं नेतृत्व करत होते, ते पंतप्रधान होते आणि भारताचा भूभाग गेल्यानंतर तुम्ही काय करू शकला नाही. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये डोकलाममध्ये देखील चीनला आपण रोखलं आणि त्याच्यानंतर सातत्याने चीनला आपण रोखलं. 1 इंच जागा भारताची चीनला घेऊ दिली नाही. उलट चीनने काल स्टेटमेंट काढलंय की भारताने आमच्या हद्दीमध्ये येऊन अतिक्रमण किंवा आक्रमण केलं, हे म्हणायची पाळी आज चीनवर त्या ठिकाणी येते आहे. त्यामुळे चीनबद्दल बोलायचा अधिकारच या ठिकाणी राहुल गांधीला नाही आहे. मुझे बहुत आश्चर्य होता है कि एक ही दिन बिलावल भुट्टो और राहुल गांधी ये दोनों मोदी जी के ऊपर बोलते हैं. ये कौन सा रिश्ता है भाई? और सवाल ये उठता है कि बिलावल भुट्टो तो एक फेल्ड स्टेट के मंत्री है. पाकिस्तान जिसको आतंकवादी राष्ट्र के रूप में पूरी दुनिया ने करार किया है, ऐसे आतंकवादी राष्ट्र के, फेल्ड राष्ट्र के, और जिसका पूरा भट्टा बैठ गया है, जो दिवालिया है, ऐसे राष्ट्र के एक मंत्री इस प्रकार की बात करते. लेकिन उसी समय उसी प्रकार की बात अगर हमारे प्रमुख विपक्षी पार्टी के नेता राहुल गांधी करे तो उनके लिए राष्ट्र बड़ा है या राजनीति बड़ी है, ये सवाल उठता है. उन्होंने तो आगे बढ़कर बिलावल भुट्टो की भर्त्सना करनी चाहिए थी, निंदा करनी चाहिए थी, उन्होंने उसकी नहीं की. और मैं उनको सवाल पूछना चाहता हूं राहुल जी को, इस देश का भूभाग जो चीन को मिला उस समय कौन प्रधानमंत्री थे? आप ही के परिवार के लोग जब जब प्रधानमंत्री बने तब तक कई बार चीन ने हमारी जमीन पर, हमारे भूभाग पर कब्जा किया. आपकी पार्टी के समय कब्जा किया. अरे मोदी जी के समय तो हमने बाहर जाकर डोकलाम में चीन को रोकने का काम भारत ने किया है. और हमारे सेनाओं ने जिस प्रकार से चीन को रोका है, चीन को ये कहना पड़ता है कि हम उनकी सीमा में नहीं है, वो हमारी सीमा में आके उन्होंने हमारे साथ विवाद किया. ये चीन को कहना पड़ता है. 1 इंच भारत की भूमि चीन को मोदी जी के काल में नहीं मिली. इसलिए राहुल गांधी जी जरा इतिहास पढ़िए और उसके बाद बोलिए.